नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती। मित्रांनो, कामाची बातमी आहे। पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता जो आहे तो कोणत्या तारखेला येणार आहे याबद्दलची सविस्तर बातमी जी आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। बघा, केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजना राबवली आहे। या योजनेमध्ये शेतकऱ्यांना 6000 रुपये दिले जातात। पीएम किसान योजनेमध्ये आता शेतकऱ्यांना 20वा हप्ता जो आहे तो दिला जाणार आहे। या योजनेमध्ये आतापर्यंत 19 हप्ते देण्यात आलेले आहेत। जून महिन्यात 20वा हप्ता जो आहे तो येऊ शकतो। बघूया, पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये 3 हप्त्यांमध्ये पैसे दिले जातात। हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे दिले जात असतात। 3 महिन्यांमध्ये 3 हप्त्यांमध्ये प्रत्येकी 2000 रुपये दिले जातात। या योजनेमध्ये शेतकऱ्यांना मागचा 19वा हप्ता जो आहे तो फेब्रुवारीत आला होता। त्यानंतर 20वा हप्ता जो आहे तो जून महिन्यामध्ये दिला जाणार आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये 19वा हप्ता 24 फेब्रुवारी 2025 रोजी देण्यात आला आहे। यामध्ये 9.8 कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे। या योजनेत 18वा हप्ता ऑक्टोबर महिन्यात देण्यात आला होता। 19वा हप्ता फेब्रुवारीमध्ये देण्यात आला होता। आता 20वा हप्ता जो आहे तो जून महिन्यामध्ये देण्यात येणार आहे। पीएम किसान योजना ही शेतकऱ्यांसाठी आहे। या योजनेमध्ये शेतीच्या उपयोगाच्या वस्तू घेण्यासाठी आर्थिक मदत दिली जात असते। तर 4 महिन्यांनी 2000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर केले जात असतात। अशा प्रकारे वर्षभरामध्ये आपल्याला 6000 रुपये मिळतात। तर पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांची यादी जी आहे ती तुम्ही कुठे चेक करू शकता? तर सर्वप्रथम पीएम किसानच्या वेबसाईटला तुम्हाला विजिट द्यायचा आहे। यानंतर फार्मर्स सेंटर सेक्शनवर क्लिक करायचं आहे। फार्मर्स कॉर्नर या सेक्शनवर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि यानंतर बेनिफिशरी लिस्टवर क्लिक करायचे आहे। त्यानंतर तुमचा नवीन फॉर्म जो आहे तो उघडणार आहे। यामध्ये राज्य, जिल्हा आणि गावचे नाव तुम्हाला सिलेक्ट करावे लागणार आहे। यानंतर गेट रिपोर्ट या ऑप्शनवर क्लिक करा आणि यानंतर तुम्हाला तुमच्या गावातील सर्व लाभार्थ्यांची यादी जी आहे ती तुम्हाला मिळणार आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो, आता पीएम किसान सन्मान निधी योजनेचा जो पुढचा हप्ता आहे तो जूनमध्ये येणार आहे। आपल्याला 1 महिना आणखी वाट बघावी लागणार आहे। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।